या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे पीर सोलापूर। चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयात। सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आणि पुरामुळे ग्रामीण भागात अक्षरशः हाहाकार माजला आहे। गावोगावी पाण्याखाली गेल्याने शेतमालाचे मोठे नुकसान झाले असून जनावरे सैरावैरा धावत सुटली आहेत। शेतकऱ्यांची पिके वाहून जाऊन होत्याचे नव्हते झाले आहे। मात्र प्रशासन केवळ कागदोपत्री पंचनामे करून थातूर मातूर उपाययोजना करत असल्याचा आरोप करत प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामा करून तात्काळ आर्थिक मदत द्यावी अशी मागणी भारताचा कम्युनिस्ट पक्ष व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने करण्यात आली। राज्य सरकारकडे लेखी निवेदन सादर करताना पूरस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तात्काळ प्रशासकीय उपाययोजना करण्यात याव्यात, अन्यथा मंत्रिमंडळाला स्वस्थ बसू देणार नाही असा ठाम इशारा माकपचे जिल्हा सचिव कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांनी दिला। यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर, वडकबाळ, कवठे परिसरात माकप व अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने पूरग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन पाहणी दौरा करण्यात आला। या शिष्टमंडळात कॉम्रेड युसुफ शेख मेजर यांच्या नेतृत्वाखाली माकपचे विल्यम ससाणे, ॲडव्होकेट अनिल वासम, दत्ता चव्हाण, दीपक निकंबे, सुलेमान शेख, जावेद औटी, वसीम मुल्ला, अपाशा चांगले यांचा सहभाग होता। निवेदनातील प्रमुख मागण्या: अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके पाण्याखाली गेल्याने सर्वांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी। दक्षिण सोलापूर तालुक्यातील 38 गावांमध्ये पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने संपूर्ण सोलापूर जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करावा। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 1 लाख रुपये मदत द्यावी। ऊसाची थकीत बिले देण्यास टाळाटाळ करणाऱ्या कारखान्यांवर कडक कारवाई करावी। ज्या कुटुंबाच्या घरात पूर पाणी शिरले आहे त्यांना प्रति सदस्य 10,000 रुपये त्वरित मदत करावी। जनावरांसह स्थलांतर केलेल्या शेतकऱ्यांना प्रति जनावर 50,000 रुपये अनुदान द्यावे। त्यांच्या बांधावर आपण थांबलेलो आहोत आणि बांधावर थांबून बघतो की शेतकऱ्यांनी आपली वेदना, आपला दुःख या ठिकाणी मांडला। डोळ्यामध्ये पाणी आल्यासारखी या ठिकाणी त्यांनी व्यथा या ठिकाणी मांडलेली आहेत। जवळजवळ सर्व हे आसपासच्या गावाला मिळून 250 एकर जमिनीचा ऊस हा पाण्याखाली गेलेला आहे। शेतकरी रडतो या ठिकाणी। अजून सुद्धा प्रशासन बांधापर्यंत पोहोचत नाहीत। फक्त प्रशासन ऑफिसमध्ये बसून आणि आपल्या कार्यालयामध्ये बसून त्यासाठी निर्णय घेतोय, परंतु शेतकऱ्याच्या बांधावर तो प्रशासन पोहोचत नाहीत। तर या शेतकरी परमेश्वर या ठिकाणी बोलतात की सर्व येऊन आमचे पंचनामे झाले पाहिजे आणि जो नुकसान झालंय आम्हाला ते नुकसान मिळालं पाहिजे, ही शेतकरीची वेदना आहे। म्हणून माझा सोलापूरच्या प्रशासनाला, माननीय कलेक्टर साहेबांना माझी विनंती आहे, प्रांतांना विनंती आहे की तुम्ही बांधापर्यंत पोहोचा, हेलिकॉप्टर घेऊन जावा किंवा काय यंत्रणा घेऊन जावा, परंतु त्या शेतकऱ्यांचे पंचनामे करा, त्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसण्याचं काम करा। इतक्याच सांगण्यासाठी किसान सभा आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी विचारासाठी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचलेली आहेत। पाणी वाढतंय या ठिकाणी, अजून पाण्याची पातळी या ठिकाणी वाढते। संध्याकाळी काय होणार आहे हे तुम्हाला माहित नाही। समोरनं शेतकरी ओरडतात की तुम्ही बाहेर चला, पाणी वर येणार आहे। तर या ठिकाणी डेंजर परिस्थिती निर्माण झाली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।